शिवसकाळ मंडळी. तर आणि जय श्री केदार. आणि यावरून तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठं जातो आहे. पंचकेदारपैकी एक केदारनाथ मंदिराला आपण दर्शन देणार आहे. हा टूर 10 दिवसांचा असणार आहे. खूप मजा येणार आहे. हा एक भन्नाट एक्सपिरियन्स असणार आहे. 4 धामपैकी आपण 2 धाम करणार आहे, केदारनाथ आणि बद्रीनाथ. तर आज आहे 7 जून, सकाळचे वाजलेले 5. आता आपल्याला मित्र यायलेत घ्यायला. आम्ही आहे टोटल 6 जण. सो इथून आम्ही जाणार आहे पुणे जंक्शनला. पुणे जंक्शनवरून टू मुंबई, मुंबई टू दिल्ली आणि दिल्ली टू देहरादून आणि मग तिथून हरिद्वार. सो मग तिथून आपल्याला जायचं गौरीकुंडला. गौरीकुंडपासून मग आपला ट्रेक सुरू होईल. हा ब्लॉग मी जेवढा रिअल ठेवता येईल तेवढा ठेवणार आहे आणि तुम्हाला सगळे सुंदर सुंदर दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करेल. केदारनाथ यात्रा अशीच होत नाही. जोपर्यंत महादेव बोलवत नाहीत तोपर्यंत केदारनाथ यात्रा कोणाचीच सफल होत नाही. आमची झालेली आहे. महादेवाने आम्हाला बोलवलं आहे. मी खूप खुश आहे आणि एक्सायटेड आहे. किती एक्साइटमेंट आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत. आत्ता वाजले सकाळचे 5. तर चला तुम्हाला भेटूया पुढे. आणि प्रत्येक व्लॉग मी टाकणार आहे. प्रत्येक दिवसाचा वेगळा वेगळा एपिसोड असणार आहे. हर एक एपिसोड शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया पुढे. बाय बाय. काय म्हणते पप्पा, कसं वाटतं? यात्रेबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यात्रा मंगलमय हो. नक्की. शुभ यात्रा. शुभ यात्रा. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत दादर स्टेशनला. इथून आता वाजलेले आहेत 12. सो आपली आहे 5 वाजता ट्रेन बँड्रावरनं टू दिल्ली. सर मेरा प्राइमरी के कॉल पे 3 दीजिए. अभी नागरिक का कट है 14. अगर प्राइमरी के कॉल होल्ड पे करके अगर इनका 6 कर सकता हूँ 20 सर की तरफ से सब आ रहे हैं. का कॉल है भाई कुछ तो सॉफ्टवेयर में डिग्री चाहिए. एल्गोरिथम का 5 और 5 10 10 30 22 रुपीस का दे दो. ये है कि मेरे को वो काम तीनों आप बताइए. एक आ गया 11 खेलना. तो ये सीजन और ये चिल्लर में क्या काटे खेल रहे, रनिंग खेल रहे, लग जा खेलता है. ठीक है ये मेरे गिफ्ट है. बहुत बड़ा. हाउ मेनी हो मेरा और मोटा हो. तर मंडळी, आता वाजलेले आहेत रात्रीचे 2 आणि आपण कोणत्या स्टेशनवर आहे? आधी इकडे वडोदरा स्टेशनवर आहे आपण. सकाळी 10:30 पर्यंत दिल्लीला पोहोचूयात. टिल दॅन शुभरात्री. बाय. शुभ सकाळ मंडळी आणि जय श्री केदार. तर आपण पोचलेलो आहोत श्रीकृष्ण यांच्या जन्मस्थानी मथुरा. तर आता वाजलेले सकाळचे 8. मथुरा. राधे राधे. मथुरा पण एकदा फिरायचं. वृंदावन वगैरे वगैरे सगळं फिरायचं. बघूया.
आणून देतोय. चला पुढे आता आपल्याला 10:30 वाजतील दिल्लीपर्यंत पोचायला, निजामुद्दीन स्टेशनला. आणि तिथून आपण हॉटेल बुक करूया. हॉटेल बुक करून थोड्या वेळ आराम करूया. बाय. आत्तापर्यंत ज्या केदारनाथ मंदिराला, ऋषिकेशच्या गंगा आरतीला, बद्रीनाथला आम्ही आत्तापर्यंत व्हिडिओजमध्ये बघत होतो, तर आता त्या काही दिवसातच आम्ही त्यांना प्रत्यक्षात अनुभवणार आहे. ही फिलिंगच खूप एक्साईट करणारी आहे आणि पुढचे काही दिवस आमच्या लाईफचे सर्वात अमेझिंग दिवस असणार आहे. तो हम आए हैं अभी दिल्ली और इन सर जी ने हमारी बहुत हेल्प की है जी. लॉज जी बुक करने में हमें सस्ता लॉज बुक करके दिया है जी. और इन्होंने हमारी बहुत ज़्यादा मदद की है. हम 4-5 होटल घूमे जहाँ पर हर जगह रूम्स फुल थी. सो इनका जस्ट आप अपना इंट्रोडक्शन कर दीजिए. नाम बता दीजिए. नाम ये भाई साहब परमजीत सिंह जी, मैं सोनू सिंह. ओके. ये हैप्पी. हाँ. बिजली साढ़े छोटे में ऐसी गुरुद्वारे गड्डी चलाने हैं. अच्छा. उधर ही रहने हैं. ये चेतन वीर जी अगे ने ਆਪਾਂ ਆਏ ਸੀ ਤੇ ਤੁਸੀਂ पता लगे कि रूम नहीं मिल रहा, दिक्कत हो रही है. फिर ਅਸੀਂ सारे आके ਤੁਹਾਡੀ हेल्प की. इन्होंने हमारी बहुत ज़्यादा मदद की है. ओके, थैंक यू सो मच. तर मंडळी आपण आलेलो आहोत आपल्या बुक्ड रूममध्ये. आपण बंगला साहब गुरुद्वारा आहे ना त्याच्याजवळच एक रूम बुक केलेली आहे. ट्रिपल बेड आहे. अशी अजून एक रूम आहे. बाकीचे 3 जण तिकडे आहेत. तर आता वाजलेले 2 आणि आपण फ्रेश झालेलो आहे. आम्ही इथं 1 वाजता आलो होतो, तर आम्हाला तेव्हा वेळ लागला थोडा फ्रेश व्हायला. तर बघूयात. तर हा व्लॉग आपण इथे सेंड करूया. आणि ही आहे आमची रूम अशी. आणि ते पाजी जे होते तर त्यांनी आम्हाला ही बुक स्वस्तामध्ये करून दिली. म्हणजे 1500 लागले या एका रूमला, म्हणजे 500 तसं. सो तर जय श्री केदार. हा एपिसोड इथे सेंड करतो. आणि पुढचे जे एपिसोड येतील ते एपिसोड पण लय भारी असणार आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन सी यू. बाय. क्या? बाय.